कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांनी साईबाबा मंदिर आणि परिसर शिर्डी यांची सुरक्षा केंद्रीय पोलीस राखीव बळ CRPF किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ CISF यांच्या मार्फत देण्यात यावी यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे वकील सतीश तळेकर यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल करून आव्हान दिलं होतं। या जनहित याचिकेमध्ये असं नमूद आहे की विविध पोलीस अधिकारी आणि साईबाबा संस्थांच्या विश्वस्त यांनी वेळोवेळी मंदिर सुरक्षा केंद्रीय पोलीस राखीव बळ CRPF किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF यांच्या मार्फत देण्यात यावी यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केलेला आहे, परंतु आजवर कोणतीही कार्यवाही झाली नाहीये। शिर्डीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण रोज वाढत आहे, तसेच साई भक्तांची सुरक्षा मजबूत करण्याची गरज आहे। ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने प्रबंधक उच्च न्यायालय आंध्र प्रदेश यांना आंध्र प्रदेश स्थित तिरुपती बालाजी देवस्थान येथे तैनात असलेल्या सुरक्षा व्यवस्था संदर्भात गोपनीय अहवाल सादर करण्याची विनंती केली होती आणि त्यानुसार प्रबंधक उच्च न्यायालय आंध्र प्रदेश यांनी गोपनीय अहवालाद्वारे तिरुपती देवस्थानमध्ये असलेल्या सुरक्षा संदर्भात माहिती सादर केली आहे। न्यायालयाने प्रधान जिल्हा न्यायाधीश नगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालामधील गंभीर निरीक्षणे लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षा संदर्भात विचार करणं गरजेचं आहे असं निरीक्षण नोंदवलं आहे। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश RV घुगे आणि न्यायाधीश RM जोशी यांनी साईबाबा मंदिर सुरक्षा संदर्भात 7 सदस्यांची समिती 31 जुलैपर्यंत गठीत करण्याचे राज्य शासनास आदेश केले आहे। या समितीने सध्याची मंदिर सुरक्षा पडताळणी करून केंद्रीय पोलीस राखीव बळ किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मंदिर परिसर मंदिर गाभारा इत्यादी ठिकाणी नेमावी का आणि कसे, तसेच CISF किंवा CRPF किंवा SRPF यांच्यातील संयोजन करता येईल का आणि कसे याबद्दल शिफारस सूचनांचा गोपनीय अहवाल उच्च न्यायालयात 30 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले। दरम्यान पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने मंदिर परिसर 2 महिन्यामध्ये एकदा तरी भेट देऊन मंदिर सुरक्षेचा आढावा घ्यावा असं देखील या आदेशात म्हटलं आहे। या समितीमध्ये सदस्य निवृत्त मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, समिती अध्यक्ष निवृत्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य किंवा निवृत्त संचालक CBI महाराष्ट्र कॅडरमधील प्रधान जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक नगर संजय काळे, याचिकाकर्ते मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डी समिती सचिव यांचा समावेश आहे। या प्रकरणामध्ये याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर आणि अजिंक्य काळे काम पाहत आहे, तर शासनाच्या वतीने वकील अमरजित गिरासे, संस्थांच्या वतीने वकील संजय मुंढे काम पाहत आहे। पुढील सुनावणी 13 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी।